आणि एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। जनतेचा महायुतीलाच कल असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। तर बावनकुळेंच्या वक्तव्याच्या संदर्भातली ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। महाविकास आघाडीला जनतेने नाकारलं असं सुद्धा महत्त्वाचं वक्तव्य बावनकुळेंनी केलेलं आहे। तर काँग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज असल्याचं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। बावनकुळेंच्या वक्तव्याच्या संदर्भातली आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज। तर यवतमाळच्या दारव्हा नगर परिषदेमध्ये शिवसेनेची हवा आता चाललेली आहे। महत्त्वाची बातमी, शिंदेंच्या शिवसेनेचे सुनील चिरडे नगराध्यक्षपदी आता विजयी झालेले आहेत। यवतमाळमधून ही महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। काँग्रेस 7, शिवसेना 12, भाजप 2 आणि समाजवादी पक्षाला 1 जागा राखण्यात यश आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र येथे खातं सुद्धा उघडण्यात यश आलेलं नाहीये। तर अहिल्यानगरच्या दक्षिण भागातील मतमोजणी आता पूर्ण झालेली आहे। निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। पाथर्डीमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या अभय आव्हाड हे विजयी झालेले आहेत। श्रीगोंद्यामध्ये भाजपच्या सुनीता खेतमाळीस यांचा विजय झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।